ट्रम्प तात्या वाकलेत झुकलेत कोणासमोर? नरेंद्र मोदी समोर. अमेरिकन वाकलेत झुकलेत कोणासमोर? भारत सरकारसमोर. अमेरिकन एम्बेसीचे सर्जीव गौर म्हणजे अमेरिकेचे राजदूत यांनी काय वक्तव्य केलं? तर काश्मीर हा या भारताचा एक भाग आहे. काय म्हणतात त्याला? गरज सरो वैद्य मरो अशी त्यांची परिस्थिती आहे अमेरिकनची. त्यामुळे अमेरिकेवरती विश्वास ठेवू नका आणि हुरळून जाऊ नका. अमेरिकन असे म्हणाले, तात्या ट्रम्प असे म्हणाले, तात्या ट्रम्प यांचे निकटवर्तीय असे म्हणाले, त्यांचे नातेवाईक असे म्हणाले, त्यांचे एम्बेसी असे म्हणाले, त्यांचे राजदूत असे म्हणालेत. काय खुश होऊ नका. पचत नाही, रुचत नाही. त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहेत. कोकरोच जनता पार्टी, अमुक जनता पार्टी, तमुक जनता पार्टी, जे जंत परजीवी आहेत, प्राणी मात्राच्या त्या अन्नरसावर जगतात तो जंत. भारतवासियांना घाबरायची गरज नाही. भारतातील नागरिकांना घाबरायची आवश्यकता नाही आहे. त्या मतदार राजांना घाबरायची आवश्यकता नाही आहे. भारताचे जे सरकार ज्या प्रकारे रणनीती आखते, योजना आखतायत, प्रकल्प राबवत आहेत, त्यानुसार भारत हा वेगाने प्रगती घडवणारा एक देश आहे आणि या पुऱ्या जगावरती, या विश्वावरती राज्य करणारा, उभरून येणारा एक देश आहे. हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. हेच आहे वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खेळतो. मित्रांनो, ट्रम्प तात्या वाकलेत झुकलेत कोणासमोर? नरेंद्र मोदी समोर. अमेरिकन वाकलेत झुकलेत कोणासमोर? भारत सरकारसमोर. काय परिस्थिती आली. जे ट्रम्प तात्या म्हणत होते डेड इकॉनॉमी, आणि त्यांनी म्हटल्याबरोबर त्यांचे हस्तक, त्यांचे प्यादे कोण? राहुल गांधी यांनी तो मुद्दा उचलून धरला आणि संसदेबाहेर जाऊन म्हणायला लागलेत, संसदेच्या बाहेर, की ट्रम्प तात्या म्हणतायत डेड इकॉनॉमी आहे भारताची, वर्तमान भारताची डेड इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था मृत झालेली आहे. आता ही जर अर्थव्यवस्था मृत झालेली आहे, मग ते आपल्यावर ट्रेड का करतायत? हा प्रश्न मी त्यावेळी विचारला होता त्या ट्रम्प तात्यांना आणि त्या राहुल गांधींना सुद्धा. मित्रांनो, पण आता ते ट्रम्प तात्या झुकले, वाकलेत, कमरेतून वाकलेत, आता ते रेंगायला लागलेत. ही परिस्थिती का आली? आता ह्या राहुल गांधीने आपल्या त्या ट्रम्प तात्यांना विचारावं, त्यावेळी तुम्ही म्हणालेलात नाही का मागे, आणि त्याचं मी समर्थन केलं होतं, डेड इकॉनॉमी, मृत हमारे शिक्षण व्यवस्था आर्थिक शिक्षण व्यवस्था संस्था में जो भी ते खामियां कुठे कमियां गेले? हैं हा प्रश्न आधी वो दूर करने चाहिए. राहुल गांधीने ट्रम्प ये तात्यांना मैं भी विचारायला मानता हवं. हूँ, ये असं मैं भी मित्रांनो, समझता हूँ. आता मगर उसका मतलब ये नहीं परिस्थिती आप अशी कुछ निर्माण भी झाली आहे. बको, कुछ भी बोलो. ट्रम्प तात्या बॅकफूटवरती, अमेरिका बॅकफूटवरती. जे आतापर्यंत विरोधक राहुल गांधी म्हणवते आपले नरेंद्र मोदी जे घाबरलेत, बॅकफूटला गेलेत. कोणाला घाबरलेत? तर ट्रम्प तात्यांना, अमेरिकेला. आता ट्रम्प तात्या खुद्द बॅकफूटला गेलेत. अमेरिकेमध्ये त्यांचे सेनेटरीज आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं तिथे, की FCRA जो कायदा हे आता लागू करत आहेत त्या संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं, की भारतामध्ये जे आम्ही हे जे काय धर्मदायी संस्था आहेत त्यांना जे पैसे पाठवतो ते चुकीच्या ठिकाणी उपयोग करतात, त्याचा गैरवापर करतात. म्हणून आता आम्ही हा जो काय आम्ही विदेशी फंड आहे तो भारत सरकारच्या हातात देणार आहे, असं ते म्हणाले. त्याला कारण काय? FCRA जो कायदा आहे त्या कायद्यात अमेंडमेंट आणणार आहे, त्याच्यात संशोधन होणार आहे, त्यामुळे ते घाबरले, त्याचे धाबे दणाणले. कारण त्या विदेशी जो फंड येत होता त्या फंडातून त्यांना भारतामध्ये धर्मांतरण करण्यामध्ये त्यांना आपलं षडयंत्र रचता येत होतं, षडयंत्र करता येत होतं. ते आता कुठेतरी थांबणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते अतिरेकी बनवत होते, त्यालाही रोकथाम येणार आहे, त्यांनाही अटकाव येणार आहे. पण आता भारत सरकारने हा FCRA कायदा त्याच्यामध्ये असलेले अमेंडमेंट करू नये यासाठी अगदी भारताची त्यांनी वाहवा केली आणि भारताला त्यांनी एक सजेशन दिलं, की आम्ही भारत सरकारच्या हातात तो विदेशी फंड देऊ म्हणून. आता दुसरा अपडेट, जम्मू काश्मीरमध्ये असताना जम्मू काश्मीरच्या त्या मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर, ओमर अब्दुल्लाला भेटल्यानंतर सर्जीव गौर, अमेरिकन एम्बेसीचे सर्जीव गौर म्हणजे अमेरिकेचे राजदूत, यांनी काय वक्तव्य केलं? तर काश्मीर हा या भारताचा एक भाग आहे, फक्त त्याच्यात एक अभिन्न हा शब्द जोडायचे ते विसरले. काश्मीर हा भारताचा भाग आहे, हे राज्य आहे.
असं ते बोलले अगदी खुलेआम. आणि याच्या अगोदर भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये हा काश्मीर हा प्रश्न प्रलंबित आहे, तो सोडवला गेला पाहिजे. आणि त्यासाठी हेच ते ट्रम्प तात्या म्हणत होते, मी त्याच्यात मध्यस्थी करतो, मी येतो मध्यस्थी म्हणून, मीडिएटर म्हणून मी येतो. आता त्याला काय दलाली मिळणार होती ते मीडिएटर केल्यानंतर ते त्यांना माहिती. पण आताच्या सध्या जे काय मीडिएटेशन केलं जाते ना, मध्यस्थी केली जाते कुठल्याही म्हणजे जागेच्या जमिनीच्या व्यवहारामध्ये, त्याच्यानंतर तो दलाली घेतो. कळलं काय? ब्रोकरेज घेतो. तसा या ट्रम्प तात्यांना काहीतरी ब्रोकरेज हवा होता, म्हणून ते दलाली करायला आले होते. काय प्रश्न आता? तुम्हाला काय वाटते मित्रांनो? कसली ब्रोकरेज, कसली दलाली? असो, हा गमतीचा विषय आहे. तर तो प्रस्ताव भारत सरकारने नाकारला. आम्ही दोघं ठरवू, काय ते पाकिस्तान आणि आम्हाला तिसऱ्याची गरज नाही आहे. 3 तिघाड्यांनी काम बिघाडे. आमच्याकडे हे प्रचलित आहे, पण मला तिसरा माणूस नको काम बिघडायला. आम्ही दोघं बघून घेऊ, द्विपक्षीय आमचा ही चर्चा होईल. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आठवत असेल. पण आता त्या अमेरिकन राजदूतने, त्या एम्बेसीच्या अधिकाऱ्याने जे काय वक्तव्य केलं, त्या वक्तव्यावरती पाकिस्तानाची तिळपापड झालेला आहे. आतापर्यंत अमेरिकन आम्हाला डोक्यावर घेऊन फिरत होते, खांद्यावर घेऊन कमरेवर घेऊन फिरत होते. आता एकदम बुडावरच लात मारली. मित्रांनो, हे का घडते? ही कूटनीती आहे, ही राजनीती आहे. आता अमेरिकेचा काहीतरी त्याच्यात मतलब आहे, त्यांना तो साधायचा आहे. त्यासाठी हे त्याने केलेलं वक्तव्य आहे. असं लिखित केलं आहे का त्यांनी? असं लिखित त्यांनी तो प्रस्ताव मांडला आहे का की काश्मीर हे अविभाज्य घटक आहे म्हणून भारताचा? नाही, बोलायचं म्हणून बोलले. तसं हे ट्रम्प तात्या दिवस रात्र काय काय बडबडतात. म्हणजे नरेंद्र मोदीजी माझे मित्र आहेत, जिवलग मित्र आहेत, घनिष्ठ मित्र आहेत, वगैरे वगैरे. आणि नंतर 100% टॅरिफ लावण्याची धमकी सुद्धा देतात. त्यांनी रशियाच्या विरोधात त्यांना भारतीयांना जायला सांगतात. भारत सरकारला रशियाच्या विरोधात आपले निर्णय घ्यायला लावतात, त्याच्यावरती पाबंदी आणतात. म्हणजे काय नक्की? त्यांना प्रत्येकाला आपल्या देशाचा हितसंबंध साधायचा आहे, आपल्या देशाचं भवितव्य घडवायचं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने अशा प्रकारे वक्तव्य करत असतो. भारताने याच्यावरती कोणताही हे दिलेलं नाही, उत्तर दिलेलं नाही, त्याच्यावरती काही चर्चा केलेली नाही. हे जे काय सर्जीव गोरने, जे काय अमेरिकन एम्बेसीने, त्या अमेरिकन राजदूताने जे काय वक्तव्य केलं, त्याच्यावरती कसल्याही प्रकारची टीका टिप्पणी झालेली नाही भारतातर्फे. पण पाकिस्तानात गदारोळ उठलेला आहे. आता जे ब्रिक्स संमेलन होणार आहे, त्या ब्रिक्स संमेलनामध्ये भारत, चीन आणि रशिया एकत्र येऊन आणखीन इतर देशांना सोबत घेऊन अमेरिकेवरती एखादा घाव जर घातला आणि अमेरिका नेस्तानाबूत झाली तर ती भारी पडेल. मग आता साधायचं कोणाला? रशियाला साधू शकत नाही, चीनला साधू शकत नाही. कोणाला साधायचं, कोणाला कुरवळायचं? तर भारताला. हाच तो प्रकार आहे. त्याच्यामागे आणखीन दुसरं कारण काही नाही आहे. ते आज एक बोलतात, उद्या एक बोलतात. काय म्हणतात त्याला, गरज सरो वैद्य मरो, अशी त्यांची परिस्थिती आहे अमेरिकनची. त्यामुळे अमेरिकेवरती विश्वास ठेवू नका आणि हुरळून जाऊ नका. अमेरिकन असे म्हणाले, तात्या ट्रम्प असे म्हणाले, तात्या ट्रम्प यांचे निकटवर्तीय असे म्हणाले, त्यांचे नातेवाईक असे म्हणाले, त्यांचे एम्बेसी असे म्हणाले, त्यांचे राजदूत असे म्हणाले. काय खुश होऊ नका. हे एक बोलायचं म्हणून बोलाची कडेने बोलाचा भात पुरेपुरे कर, आता जोडी तो हात. समजलं का? त्यामुळे हुरळून जाऊ नका. पण शेवटी ते बोलणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ते सुद्धा भारताच्या पथ्यावरती आहे. कारण आता पाकिस्तानला वाटत असेल उद्या सकाळी जर भारतासोबत अमेरिका गेली तर आपले तर धावेत दणाणतील. त्या अमेरिकेच्या जीवावरती, चीनच्या जीवावर आपण उड्या मारतोय. जर हे चीन आणि अमेरिका जर भारतासोबत गेले तर आपल्याला पळती भोई थोडी होईल, असे प्रश्न निर्माण झाले असतील. आणि ब्रिक्स जे समिट आहे, त्या ब्रिक्स समिटच्या उद्देशातून, त्या स्थितीमधून, त्या कार्यक्रमामधून जर उद्या सकाळी चीन आणि भारत एकत्र आला आणि इकडून अमेरिका आणि भारत एकत्र आला तर काय होईल? काय परिस्थिती निर्माण होईल? तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगण्याची आवश्यकता नाही. हीच ती भीती पाकिस्तानमध्ये आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी का निर्माण होत आहेत? कारण भारत सरकार ज्या काय प्रकारे निर्णय घेतोय, ज्या प्रकारे योजना आखतोय, ज्या प्रकारे रणनीती आखतोय, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता अमेरिकेला सुद्धा प्रश्न पडलेले आहेत, आता चीनला सुद्धा प्रश्न पडलेले आहेत, आता पाकिस्तानला सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. रशिया तर मित्रच आहे, पण तो कितपत मित्र आहे हेही सांगता येणार नाही, पण आहे, सध्या तरी मित्र आहे.
मग हे जी काय ग्लोबल परिस्थिती बदलते, जागतिक वैश्विक परिस्थिती बदलते, त्याच्यामध्ये भारत उभरून बाहेर पडतोय. भारताचा एक नवीन उदय होतोय. भारत आता पूर्ण जगावरती राज्य करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण हे जे विरोधक आहेत ना, त्यांना ते पचत नाही, रुचत नाही. त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहेत. कोकरोच जनता पार्टी, अमुक जनता पार्टी, तमुक जनता पार्टी, जे जंत परजीवी आहेत, प्राणी मात्राच्या त्या अन्नरसावर जगतात, तो जंत, असे जनता पार्टी. असो मित्रांनो, काही परिणाम होणार नाही भारताच्या प्रगतीवरती, भारताच्या त्या प्रगतीच्या वेगावरती. कारण नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे, त्यांचे सहकारी आहे मंत्रिमंडळामध्ये, हे सर्व उत्तम आहेत, अगदी शक्तिशाली आहेत, त्यांची क्षमता मजबूत आहे, लायक आहेत. आणि त्यामुळे घाबरण्याचं काही आवश्यकता नाही. त्यांची रणनीती योग्यरित्या चालली आहे. जे काय आपल्याला वाटते एक गोष्ट बॅकफूटवर गेली, तो बॅकफूटवर नसतो, तो एक झेप घेण्याचा एक पवित्र असतो. तसा वाघ किंवा सिंह आपल्या आपल्या त्या भक्ष्यावरती झडप घालायची असते, तेव्हा तो एक पाऊल पाठी येतो आणि झडप घालतो. तीच परिस्थिती आज ह्या भारत सरकारची आहे, ह्या नरेंद्र मोदीजी यांच्या या सरकारची आहे. समोर असलेल्या आपल्या विरोधकावरती झडप मारण्याची, आपल्या शत्रूवरती झडप मारण्याची, हा त्यांचा पवित्र आहे, एक पाऊल मागे येणं. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यामुळे झाला आहे आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. त्याचाच आता हे घेऊन ते कोकरोच जनता पार्टी दिवंडी पेटवत आहेत, ती वाजवत आहे ढोल ताशे की आम्ही शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला, केवढा मोठा पराक्रम केला. त्यांना येत्या काळात जे काय भोगायला लागणार आहे ते सांगायची आवश्यकता नाही. ते सर्वसामान्य आहे, सर्व जनतेपर्यंत पोचलेलं आहे. यांचे उद्देश काय आहे, यांची उद्दिष्ट काय आहे, शिक्षण संस्था, शिक्षण क्षेत्र याच्यामध्ये प्रगती यावी, त्याच्यामध्ये असलेली धांदली दूर व्हावी, यासाठी यांचे हे आंदोलन नाही आहे, तर अराजकता माजवणं हा त्यांचा एक उद्देश आहे, उद्दिष्ट आहे. आणि तो सफल होऊ देणार नाही. साधी अगदी झाडकी पत्ती आहे ती कोकरोच जनता पार्टी. जर ट्रम्प तात्यांना वाकवू शकतात, अमेरिकेला वाकवू शकतात, चीनला वाकवू शकतात, तर ही कोकरोच जनता पार्टी त्याच्या पुढे काय आहे, झाडकी पत्ती. असो मित्रांनो, हेच ते वास्तव आहे. ट्रम्प तात्या घाबरले, ज्यांनी डेड इकॉनॉमी म्हटलं होतं ते आता घाबरले. आणि आता वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे जे काही मंत्रीगण आहे, सेनेटरी आहेत, त्यांचे राजदूत आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे भारताचा उदोदो करत आहेत, भारताला श्रेष्ठ ठरवत आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्या विषयावरती त्या राहुल गांधींनी रान उठवलं होतं, ते कुठलं, तर निवडणूक आयोग, निवडणुकीची प्रक्रिया. मित्रांनो, आता ह्याच निवडणूक आयोगाला, त्यात निवडणूक प्रक्रियेला ट्रम्प तात्याने उचलून धरलं आहे आणि त्याला मान्यता दिली आहे. आता हे त्यांचे जे हस्तक आहेत, चट्टेपट्टे आहेत, राहुल गांधी, त्यांची बोलतीच बंद झाली असणार. आजपर्यंत आम्ही जे काही टणाटणा केला निवडणूक आयोगाच्या नावाने, या EVMच्या नावाने, ज्या काय ठणाठणा केला वोट चोरीच्या नावाने, ते आता काय होणार आहे, सपशेल उघडं पडणार आहे, नागडं पडणार आहे आणि आपली इज्जत वेशीवर टाकणार आहे. ही आता राहुल गांधी आणि त्यांच्या कंपनीची झालेली असणार. हेच ते वास्तव आहे. त्यामुळे भारतवासियांना घाबरायची गरज नाही, भारतातील नागरिकांना घाबरायची आवश्यकता नाही आहे, त्या मतदार राजांना घाबरायची आवश्यकता नाही आहे. भारताचे जे सरकार ज्या प्रकारे रणनीती आखते, योजना आखत आहेत, प्रकल्प राबवत आहेत, त्यानुसार भारत हा वेगाने प्रगती घडवणारा एक देश आहे आणि या पुऱ्या जगावरती, या विश्वावरती राज्य करणारा, उभरून येणारा एक देश आहे. हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.